आणि आता लेखिका गाडी पार्क करून प्रवेश. हो हो मी देते, काळजी करू नका. ए चिमणे, हे घे, त्या शहानी दिलंय. काय आहे? करोना व्हायरस आहे. मला काय माहिती, तू बघ की. काही नाही ग ताई, त्यांना मी काही सॅम्पल दिले होते. त्यांना यंदा त्यांच्या गुजरात यात्रेसाठी पांढऱ्या ड्रेस सोबत भगव्या शाली हव्या आहेत. यु नो व्हॉट, ते पांढऱ्या सलवार कुर्ता आणि त्यावर भगवी शाल असा ड्रेस कोड करून साबरमतीला जाणार आहेत. परवा सोसायटीच्या मीटिंग मध्ये बाबांना ते सांगत होते, त्यावेळी ऐकलं मी. मग मीच त्यांना म्हणाले, कशाला बाहेरून घेता, आपलं बुटीक आहे की, मी देते तुम्हाला हव्या त्या क्वांटिटीमध्ये. तुला सांगते अगं, त्या दीपाने शिवजयंतीला जवळपास 501 भगव्या टोप्या विकल्या. आधीच धंद्यात बंदीबाई. पण मग हे असं काही केलं की ऍटलिस्ट लाईट बिल तरी सुटतं. अगं तुझं बरे बाई, तुम्ही काय लेखक माणसं, तुम्ही शब्द लिहून दिल्याशिवाय एकही पात्र एक शब्दही बोलायचा नाही. आणि एकदा का एखादं पात्र खणखणीत बोललं की तुमचा मीटर काही हटत नाही. बर, जेवलीस? नाही ग, एक जबरदस्त विषय सुचलाय. मग जा की घरी आणि लिही आपल्या रूम मध्ये बसून. मी नाही येत तुला त्रास द्यायला. म्हणूनच तर इथं आले. मला नाही कळलं? अगं बहिणाबाई, 1 वाजत आलाय. आता तू 1 ते 4 बुटीक बंद करणार. मग विचार केला, 3-4 तास कोणी डिस्टर्ब करणार नाही. बसू इथेच. नाहीतरी घरी लिहित बसलं की तो हिटलर येईल सारखं सारखं डोकावायला. नाही, आयडिया चांगली आहे, पण माझा डिस्टर्बन्स होऊ शकतो बरं का. मला त्या सरस्वती विद्या मंदिरचे पैसे आणायला जायचे अगं. सो घरी जाणार, पटकन तोंडात काहीतरी टाकणार आणि पळणार. पैसे घेऊन बुटीकला येणार आणि लगेच घरी जाणार एक मस्त पॉवर नॅप घ्यायला. एवढंच ना? मग ठीक आहे. पण ताई, काय विषय आहे ग? छान आहे, जरा स्फोटक आहे, पण ठीक आहे. आपल्याला साधे विषय लिहायला जमतात का? नाही ना, मला सवय आहे त्याची. बरं चल, निघते मी. एक काम कर, शटर लॉक करून जा, म्हणजे मी निवांत बसते आतमध्ये. हॅलो हॅलो, नमस्कार. हा बोला, कसं वाटलं लेखन? स्फोटक? तसं नाही, पण आपल्या अध्यात्माच्या पुस्तकातच तसं लिहिलंय. अखेरीस काय, आम्ही लेखक माणसं आहोत. आमच्या कल्पनाशक्तीचा आम्ही वापर करतो. हे पहा, इतिहासाला सत्य वाचून पर्याय नसतो. म्हणूनच ही एकांकिका सत्य शोधनाचा एक प्रयत्न आहे. अहो साहेब, मनुष्याला उन्नत करणारी तत्वज्ञानं जर चुकीच्या जागी वापरली गेली की देशाची भूमी लाल होते असा धडा मिळेल. आता वास्तववादी पात्र घ्यायची म्हणजे मग त्यांची स्टेटमेंट्स, त्यांचा स्वभाव, त्यांची मानसिकता कल्पनेच्या आधारे उतरवणं हेच आमचं काम आहे. अहो, इथं माणसं जेव्हा इतिहासाची पानं चालतील तेव्हा कळेल, आणि आजच्या युवा पिढीला खरा इतिहास कळला पाहिजे. ओके ओके, मी कथा लिहून देते. मग हवं तर तुम्ही पात्रांची नावं बदला किंवा लोकांना सांगा ही कथा काल्पनिक आहे. अहो अहो पण अहो पण माझ्या लिखाण स्वातंत्र्याचं काय? मी कोणत्याही पक्षाची नाही किंवा कोणत्याही पक्षाचा माझ्यावर दबाव नाही. मी एक लेखक म्हणून माझ्या सत्सद विवेक बुद्धीला जे पटलं, मला तुमच्या समोर जे सत्य मांडावं वाटलं ते मांडतीये. लहान तोंडी मोठा घास घेतीये, मला माफ करा. पण कोणाच्याही भावना दुखावण्याचा हा या एकांकिकेचा विषय नाही. फक्त युवकांनी अंतर्मुख होऊन याचा विचार करावा एवढाच हेतू आहे. या एकांकिकेचा विचार करायला लावण्यास युवकच कारणीभूत आहेत. फेसबुकच्या कम्युनिटीत मला हा विषय मिळाला. छायला, या एडीनं जाता मस्त काम केलंय. आईन्स्टाईन म्हणतो की द वर्ल्ड इज 3 डायमेन्शनल अँड इट इज इन सर्क्युलर फॉर्म. वर्तुळ याची गणितीय व्याख्या अशी आहे की जिथे त्याचा शेवट होतो तिथेच तो सुरू होतो. जर हे खरं असेल
तर आपलं अध्यात्म असं म्हणतं की एखादी व्यक्ती मेली आणि मरताना जर त्याची इच्छा पूर्णतः किंवा अंशतः अपूर्ण राहिली तर तीस मोक्ष मिळत नाही. आणि जर हे खरं असेल तर मग काय रे एवढा उशीर? आपण जसं काही फक्त माझीच वाट पाहत होता नाही का? 2 वर्षापूर्वी आपण इथे आला, मग 2 वर्षाचा अंतर कापायला वेळ हा लागणारच. हो तेही बरोबरच आहे म्हणा. मोडेन पण वाकणार नाही अशी तुमची वृत्ती. वाक चातुर्यात थोडीच ऐकणार तुम्ही आम्हाला. त्यावेळी नेमकं काय झालं रे? कारण एक मोठा आवाज ऐकला आणि मी थेट इथे आलो. तेव्हा त्या पटांगणात मी तुम्हाला मारलं हे पाहून मला पकडायला कोणी धसावेच ना. समाजाचे रक्षण करते पोलिसही थबकले. मग त्यांच्यातल्याच एकाला मी खुणेनं जवळ बोलवलं, माझं पिस्तूल दिलं आणि मग एवढा वेळ लागण्याचं कारण? काय करणार, तुमचीच शिकवण आहे, शांततेनं चालू द्यायचं. एकस्य एकहा इति प्रकृती नियम असं असताना त्यांनी तर मला मारलंच, पण माझ्यासोबत नानालाही. पण नथुरा बापू, आपलं काय ठरलंय? आयडेंटिटी डिस्क्लोज करायची नाही. नमस्कार, पिंपरी चिंचवड नाट्यविधा सविनय सादर करीत आहे नाट्य वाचन एकांकिका युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया. लेखक माधव जोगळेकर, दिग्दर्शक किरण येवलेकर. सविनय सादर करीत आहोत एकांकिका युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया. हो, हा विषय मी घेतलाय आणि मी का घ्यायचा नाही? कदाचित प्रक्षोभक विषय म्हणून ही रिजेक्ट होईलही, पण हे माझे विचार आहेत. पण मला खात्री आहे माझा विषय पूर्णपणे मांडून झाल्यावर तुम्ही सर्व माझ्या बरोबर याल. तोंडात वेगळं असेल कदाचित, पण प्रत्येकाच्या मनात याबद्दल दुवा मिळेल. जर यांना मोक्ष मिळाला नसेल तर दुसऱ्या मितीत केव्हा ना केव्हा तरी हे समोरासमोर येतील. मग तेव्हा काय होईल? अरे शांततेच्या आणि अहिंसेच्या तत्वावर चालणारा मी, द्वेष, मत्सर, लोभ यांचा त्याग केलेला मी. अरे माझी हत्या झाल्यावर या देशाला धोका पोहोचणारच. कारण बाप कितीही विद्रूप असेल तरी त्याची मुलं त्याच्यावर प्रेम करतात. आणि वडिलांना जर कोणी मारलं तर मुलांचा प्रक्षोभ हा होणारच. हे पहा बापू, त्या देशाच्या निर्मितीला पाठबळ देण्यामागं गांधीजींचा राष्ट्राचं हित हा शुद्ध हेतू होता. हे जे कोणी सांगतात ना त्यांना मी एवढंच म्हणेन, गांधी या व्यक्तीच्या अंतिम उपाययोजनेमागं माझ्या मनातही शुद्ध हेतू होता, राष्ट्राचं हितच. अरे मी दानव किंवा दैत्य असं तुमच्या गांधी विरोधी लढाऊ गटाला वाटत हे बघा बापू, असेल तुमचं कार्य योग्य की अयोग्य हे जर तुमच्याच पक्षाच्या लोकांनी निपक्ष राहून ठरवलं असतं तर मग हा वादच उसळला नसता ना. म्हणजे असं भारतीय वृत्तपत्रांनी गांधी म्हणजे तुम्ही अवलंबलेल्या राष्ट्रघातकी धोरणावर निपक्ष टीका केली असती आणि एका व्यक्तीपेक्षा, मग ती किती का मोठी असेल ना, त्याच्यापेक्षा राष्ट्राचं हित महत्वाचं असतं हे जर त्यांनी लोकांना पटवून दिलं असतं तर त्यांच्या त्या देशाच्या निर्मिती पुढे तुम्ही किंवा तुमच्या गटानं मान तुकवली नसती. समाज प्रबोधनाचा प्रमुख घटक वृत्तपत्र तुमच्या पक्षांच्या नेत्यांपुढे बुळबुळीत राहिली आणि म्हणूनच मोठ्यांच्या चुका या सहजासहजी निसटून गेल्या आणि याच धोरणानं त्या देशाची निर्मिती सुलभ झाली. अरे पण नथुराम, त्या देशाच्या निर्मितीला माझी मान्यता का होती किंवा फाळणीचा निर्णय मला का योग्य वाटला याबद्दल कधीतरी विचारपूस केलीस? याची सत्यता कधी जाणून घेतलीस का? अरे फाळणीचा विचार मुस्लिम लीगनं मांडल्यावर दंगे भडकले होते, अनेक निरपराध माणसे मारली गेली होती, होणारा विनाश मला दिसत होता. म्हणून का असं का असलास? काही नाही, एक घटना आठवली.
1948च्या सभेत सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगितलं की चांगुलपणाच्या आणि दातृत्वाच्या वृत्तीनं आम्ही 55 कोटी प्रदान केले. आम्ही ते दिले ते गांधीजींना मानसिक यातनेतून बाहेर काढण्यासाठी. याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा बापू? हं? त्या भाषणात त्यांची अस्मिता बोलत होती, तो अपमान त्यांनी गिळला. आम्हालाच काय सगळ्या जगाला माहिती होतं तुम्ही उपोषणात बळी पडाल, पण मागणी पूर्ण झाल्याशिवाय हट्ट सोडणार नाही. म्हणूनच तुमचा हा हट्ट त्यांनी पुरवला. हट्ट? नथुराम, म्हणजे समजा तू एक जबाबदार मनुष्य आहेस आणि तुझ्या बरोबर 10 माणसं आहेत. तुम्ही फिरायला गेलात आणि तुम्हाला एक आंब्याचं झाड बहरलेलं असं दिसलं. सर्वानुमते असं ठरलं की आंबे तोडायचे. पण 5 जण म्हणाले की खालून दगड मारून आंबे काढायचे. आता तू सांग, त्या जबाबदार मनुष्यानं काय करावं? त्या जबाबदार माणसाच्या सुज्ञ बुद्धीला पटेल असा त्यांनी तो निर्णय घ्यावा आणि पुढे जावं. बरोबर. त्या जबाबदार माणसानं ठरवलं की झाडावरून आंबे काढायचे, कारण दगड खालून मारले तर ते कोणाला लागतील, हिंसा होईल. पण ज्या लोकांचे त्या जबाबदार माणसानं ऐकले नाही, त्यांनी त्याच्यावर दोष ठेवला आणि त्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात केली. मग त्यात चूक कोणाची? अर्थातच त्या 5 जणांची, ज्यांनी त्याच्यावरती रोष ठेवला. वस्तुतः जर तो निर्णय हिताचा असेल तर त्यांनी रोष ठेवला, इथंच चुकलं. पण बापू, ऐक, फाळणीची झालेली घटना आणि नंतरची घटना हे या उदाहरणात तूच तपासून बघ. पण बापू, मी म्हणालो की निर्णय बरोबर असेल तर. होता निर्णय बरोबरच. पण गांधीवधाचं कारण फक्त फाळणी हे नव्हतं. मग आपण जो 55 कोटींचा निर्णय दिला त्याच्यामुळे या देशामध्ये, म्हणजे 55 कोटी दिले त्यात चुकलं? अरे, लंडनच्या अर्थशास्त्रज्ञांनी ते मान्य केलंय. पाकिस्तान अर्थव्यवस्थेला, त्यांच्या विकासाला त्याचा फायदा झाला असता. अच्छा, पाकिस्तान म्हणजे त्या उरलेल्या 5 जणांचं राष्ट्र ना, जिथं हिंदुत्ववादाला कडवा विरोध आहे. हे शक्यच नाही बापू. माझ्या अगोदर जवळपास 2 वर्ष तुम्ही इथे आहात, पण खाली काय घडलं याची तुम्हाला कल्पना देखील नाही. ज्या सिंधू नदीमध्ये आपण आपल्या अस्थी विसर्जित करायला सांगितल्या होत्या, त्या अस्थी विसर्जित करायला पाकिस्तान सरकारने नकार दिलाय. ते म्हणाले, एक काफर की रक्षा डालकर हम इस पाक नदी को नापाक नहीं करेंगे. काय? हो, आम्ही त्यांचा किंवा त्यांच्या देशाचा राष्ट्रद्वेष कधीच करत नव्हतो. पण डॉक्टर जिना यांनाच खाई लागली होती. ज्यांनी पाकिस्तानची निर्मिती केली किंवा त्याला हातभार लावला, त्यांनी तिथे एक गाणं म्हटलं. त्या गाण्यात काय होतं माहितीये? काय होतं? त्या राष्ट्रामध्ये त्यांचं स्वतंत्र केंद्र होऊ दे. त्या राष्ट्रामध्ये आपल्यासारख्यांची तोंडही बघण्याची त्यांच्यावर वेळ येऊ दे. त्यांची घरं तेव्हाच उजळतील जेव्हा आपलं अस्तित्वच राहणार नाही. आपलं कर्तृत्व काय तर येऊन जाऊन गुलाम राहणं, आणि अशा गुलामांना राज्य शासनात भाग घेण्याचा अधिकार कसला? अरे, मी 2 वर्षापूर्वी इथं आलेलो असलो तरी मी काही गोष्टी बघितलेल्या आहेत. जसा त्यांनी आपला संहार केला तसा आपणही त्यांचा केलाच आहे. म्हणून तर या क्रूरतेचे हे दोघेही समान वाटेकरी आहेत. फक्त त्यांनी आपल्यावर अत्याचार केले असं म्हणणं चुकीचं ठरेल. म्हणजे फाळणीच्या पापावर पांघरून घालण्यासाठी केलेला एक पोकळ युक्तिवाद होईल तो. काय डे? अरे, मस्त लिंक लागली होती. बापरे, काय ऊन आहे बाहेर. काय करत होतीस ग माझ्या या पिल्लुडी आणि बबडी बरोबर? पिल्लुडी आणि बाबडी कोण? अच्छा, या मॅनिक्विन्स. थांब जरा, बस काय. समज, हे नथुराम गोडसे आहेत आणि त्यांची आणि तुझी भेट झाली. बरी आहेस ना? ते कशाला भेटतील मला? काहीही बोलते. ए बाई, घाबरू नको हा मला.
तू नाटक लिहून जाशील आणि मला आपलं सारखं आठवत राहील. समज हे नथुराम गोडसे आहेत म्हणे. घरी जा, हिटलर वाट बघतोय. जाते ग, माझं लिहून तर होऊ दे आधी. तायडे, नेमकं लिहितेस तरी काय ग तू? कुणाला सांगणार नसशील तर शंका आपल्यावर. आजपर्यंत एक तरी गोष्ट ही केली का मी? मग बोल तू, ऐकते मी. हे बघ, माणूस मेला आणि मरताना त्याची इच्छा अपूर्ण राहिली तर काय होईल? त्याचा आत्मा भटकत राहील. एक्झॅक्टली. नथुराम गोडसेंची अशी इच्छा होती की अखंड हिंदुस्थानात जोपर्यंत सिंधू नदी वाहत नाही तोपर्यंत माझ्या अस्थी विसर्जित करू नये. त्यांच्या अस्थी अजूनही जपून ठेवल्या आहेत. मग आता मला सांग, तुला नथुराम गोडसे भेटू शकतात की नाही? समज हे नथुराम गोडसे आहेत आणि त्यांची आणि तुझी भेट झाली तर तू काय म्हणशील? म्हणजे तुम्ही नथुराम गोडसे गांधी हत्या केलेले, आय मीन गांधीवध केलेले. सर, जर तुम्ही गांधीवध केला नसताना तर या देशाचे अनेक तुकडे झाले असते. हा, आता समज हे सगळे तू महात्मा गांधींच्या समोर गोडसेंना बोललीस तर? क्षमा करा बापू, मी जरा जास्तच बोलले. पण हे मी नाही, माझ्यासारखे 100 90 बोलतात. खरं सांगू बापू, तुम्ही राष्ट्रपिता म्हणून एका मुलीच्या नात्यानं तक्रार करते, तेवढी प्लीज ऐकून घ्या. या समाजातल्या प्रत्येक युवकाशी खोटं बोलणारा प्रत्येक समाजसेवक भामटा वाटतो मला. गावं झाडली, गल्ल्या झाडल्या, गटार साफ केली म्हणजे झाली का हो यांची समाजसेवा? अहो, इथल्या लोकांची मनं धर्मवेडानं तुंबली, घाण झाली आहेत. ती मनं साफ करायला हवी आहेत अगोदर. बेकार तरुणांचे कळपच्या कळप फुटलेल्या मोहळासारखे धावतायत सैर भैर. त्यांना कुणी समजवायचं? कोणाचा आदर्श घ्यायचा युवकांनी? अथांग सागरासारखा आहे आपला देश, वरून निळभोर पाणी, पण पोटात भ्रष्टाचाराचा घाणेरडा मैला भरलेला, पाश्चात्य संस्कृतीचा पगडा असलेला इंग्रज आले आणि आम्हाला भिकारी बनवून गेले. कॅन्सर आणि एड्स पेक्षा घाणेरडा रोग लावून गेले. हिंदू मुस्लिम दुश्मनी. बापू, स्वातंत्र्य मिळवताना शेंडी आणि दाढी एकत्र येऊन लढायचे हो. पण आता शेंडीला बघून दाढी जळते आणि दाढीला बघून शेंडी ढणाढणा पेटते. या देशातून जाताना धर्म नावाची जी जखम करून गेले ती अजूनही वाहते आहे बापू, अश्वत्थाम्याच्या कपाळावरच्या जखमेसारखी. म्हणून बापू, मी जे काही नथुराम गोडसेंना मगाशी म्हणाले याचा प्लीज राग मानू नका. बापू, या भारतासाठी तुम्ही बरंच काही केलं, त्यासाठी माझा हा प्रणाम स्वीकारावा. बापू, तुम्ही शेवटच्या क्षणी चुकले बापू. अगं चिमणे, सोके तू काय? उद्या उभ्या भारतातला प्रत्येक तरुण हेच बोलला असता कदाचित. सोड तू, जा घरी, मी येते ही एकांकिका संपवून. बापू नेहमी म्हणत, वी डू नॉट वॉन्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी पीपल टू डू सम एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्क. आय वॉन्ट ऑर्डिनरी पीपल टू डू ऑर्डिनरी वर्क एक्स्ट्रा ऑर्डिनरी. तायडे, मस्त लिहि बरं. येते मी तासाभरामध्ये. येस. बापू, तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका. ती जरी म्हणत असेल की 100 90 बोलतात, पण उरलेले 10 जण तर तुमच्याच विचारांचे आहेत. बापू, तुम्ही या देशात कधी लढवय्ये शिपाई तयार केले नाहीत, पण या जगात सर्वात मोठी फौज तयार केली माणसांची. अहो बापू, आयुष्यभर मेंदूत आत्मसात न झालेल्या आणि अस्ताव्यस्त कोंबलेला हा ज्ञानाचा पसारा म्हणजे काही शिक्षण नाही हो. आपलं जीवन घडवणारं, चांगले विचार घडवणारं, चारित्र्य घडवणारं, एक माणूस निर्माण करणारं शिक्षण बापू तुमच्याकडूनच आम्हाला मिळालं. नथुरामजी, हातावर काळा डाग असेल तर पूर्ण हात छाटून उपयोग नसतो. तेवढा तो काळा डाग काढला की बस. तुम्ही गोळी चालवली
आणि बापू संपले. पण गोळीपेक्षा कितीतरी वेगवान आणि धारदार असणारे बापूंचे विचार ते नाही थांबवू शकणार. अहो बापू, माणूस घडवण्याची तुमची संकल्पना फार मोठी आहे. हे कार्य फार मोठं आहे. ते प्रत्यक्षात येईल की नाही मला माहित नाही. पण बापू, जेव्हा भारत महासत्ता बनेल तेव्हा सर्वात मोठं शस्त्र असेल सहिष्णुता. आणि त्यावेळेस ही संख्या असेल 100तले 90. तुम्हीच म्हणायचात ना, लेट हंड्रेड्स लाईक मी पेरिश बट द ट्रूथ प्रिव्हेल्स. या जगातल्या विचारवंतांचं वर्गीकरण केलं तर ते 3 स्तरात होईल. एक म्हणजे लोकांमध्ये अमूलाग्र बदल घडवणारे लेनिन. दुसरे म्हणजे विचारशक्ती प्रखर करणारे आणि त्यावरून समाज चालवणारे वॉल्टर सारखे. किंवा मग लोकांच्या फिलिंग्स आणि इमोशन्स जाणून एका दिशेने वाटचाल करणारे रूसो सारखे. पण बापू, या सर्वांच्या विचारांची सामर्थ्य शक्ती आम्हाला तुमच्या विचारात सापडते. तुम्ही उभयतांनीच विचार करा. कारण आमच्या मते राष्ट्र ही काही भौगोलिक संकल्पना नाही. माणसांचा समुदाय किंवा संघ म्हणजे राष्ट्र. आणि या राष्ट्राला आपल्यासारखा राष्ट्रपिता मिळाला हे आमचं भाग्य. आम्ही धन्य झालो. काय प्रतिमा तयार झाली आहे आपली. आपण या देशात नाही बाबू, 100 पैकी 90 माणसं चूक दाखवतात तुमची. मग आपल्याच सांगण्यानुसार मनुष्यानं कर्म करताना आत्मचिंतन करावं. त्याप्रमाणे आत्मचिंतन करा. मला सांगा बाबू, आपण 55 कोटी दिले, त्याच्यानंतर लढाई थांबली का? आपल्या राष्ट्रावरची चढाई थांबली? निर्वासितांचा ओघ थांबला का? आपला संहार थांबला? काश्मीरच्या उत्तरेकडून म्हणजे त्या भागातून आक्रमण होत होती. धर्मांध झालेले लोक एकमेकांना कापत होती. हैदराबाद संस्थान विलिनीकरणाच्या वेळेत झालेला रक्तपात भयानक होता रे. एका माणसाचा कोवळा पोर यात मारला गेला. त्यांना त्या पोराच्या रक्तानं उपोषण सोडा असं सांगितलं. मी जे शस्त्र अवलंबलेलं होतं त्यावर इंग्रजांकडे कोणताच उपाय नव्हता. अहिंसा. या देशाच्या झालेल्या फाळणीतून तुमच्या मनातला झालेल्या फाळण्या कशा जुळत नाहीत रे नथुराम. हे मारामाऱ्या, कापाकापी, दंगली, जाळपोळ. त्यांनी आपली 2 माणसं मारली, आपण 2 त्यांची माणसं मारली. वा, मोठं काम केलं नाही. अरे सारं करताना आपण एक माणूस मारला हे कोणाच्याच कसं लक्षात येत नाही रे. नथुराम, विचार कर. क्रांतिकारक तेव्हाही होते, पण हिंसक आतताईपणा केल्यामुळे इंग्रजांनी त्यांना संपवलं. पुढं काय झालं त्याचं? पण मी इंग्रजांची सहनशीलता संपेपर्यंत थंड राहिलो. माझा हा अहिंसकपणाच त्यांना लाजवून गेला. हिंसा मोडायची ताकद इंग्रजांकडे होती, पण माझ्या अहिंसेविरुद्ध त्यांच्याकडे कोणतेच शस्त्र नव्हतं. शेवटी ते हरले आणि निघून गेले. हा खरा इतिहास आहे. हा जर युवा पिढीला कळला तर ठीक आहे, नाहीतर मग हे असंच चालू राहणार. या युवकांच्या डोक्यात विचारांचा गोंधळ उडालाय. असे हिंसेने हिंसा वाढते, कमी होत नाही. कारण जे समशेर वापरतात तेच समशेरीने नाश पावतात. जर समशेर वापरणाऱ्यांचा शेवट समशेरीने होतो तर मग आयुष्यभर अहिंसेने वागणाऱ्या बापू तुमचा शेवट हिंसेने का व्हावा? तुम्ही सर्वांना प्रेमाची शिकवण देत होता तेव्हा तरी काय चाललं होतं या देशात? डोळ्यांसमोर मुलांच्या माना पिरगडायचे,
बायकांवर, गोळ्या मुलींवर पाशवी बलात्कार व्हायचे. हे सगळं पाहताना ज्यांचे डोळे फुटले, ज्यांची छाती फुटली, भावना मरून काळ्या ठिपक्यात पडल्या, ज्यांच्या आयुष्याचीच राख रांगोळी झाली, त्यांच्या समोर तुम्ही कोणती कुचकामी अस्त्र ठेवली? प्रेम आणि अहिंसा. बापू, अहिंसेचा विजय होतो हे 100% खरंय, 100% खरंय. पण कधी हिंसेनं त्याचं भरपूर वाटोळं केल्यानंतर, हिंसेच्या विध्वंसाचा पूर्ण विराम म्हणजे अहिंसा. 1-2 जनावरं खाऊन वाघ आपल्या शेजारी येऊन शेपूट घालून बसला याचा अर्थ तो अहिंसावादी नसतो बापू. त्याची तात्पुरती भूक भागलेली असते. मला वाटतं की तुम्हाला किंवा आजकालच्या युवा पिढीला योग्य विचारांची गरज आहे, दिशेची गरज आहे. आत्ममग्न व्हा, चिंतन करा, आपल्या भूमिकेशी एकरूप राहा, आपला इतिहास जरा बारकाईनं बघा. इतिहास म्हणे त्या लोकांनी पूर्वीपासून एवढे आमच्यावर अत्याचार केले. ते अत्याचार करूनही आम्ही त्यांना 55 कोटी दिले. आणि ते सुद्धा कधी? ते राष्ट्र आमच्यावर चढाई करायच्या तयारीत होतं तेव्हा. म्हणजे माणसं होती, बंदुका होत्या, पण मारायला गोळ्या नव्हत्या ना. आणि आम्ही उदार मनानं त्यांना 55 कोटी दिले. आणि त्याही पेक्षा जास्त बळी दिलेत आम्ही. A nation that forgets its history or its geography does so its peril. अरे, जे राष्ट्र आपल्या इतिहासाकडे किंवा भूगोलाकडे पाठ फिरवते त्याचा विनाश उडवतं. कळलं नथुराम? म्हणूनच काश्मीरचा इतिहास विसरलात आपण. म्हणजे आम्ही आजही म्हणतो 55 कोटी दिले, इथंच आपलं चुकलं. 55 कोटी दिले कुणाला? त्यांची संस्कृतीच विध्वंसक आहे त्यांना. 8व्या शतकापासून तिकडे आक्रमण होती. तो मीर हजर मूर्तीद्वेष्टा होता. त्यांना आपल्या धर्माची वाढ कशी केली माहिती? त्याने आपल्या लोकांना 3 पर्याय ठेवले: धर्मत्याग, देशत्याग किंवा मरण. ज्यांनी धर्मांतर किंवा देशत्याग केला नाही त्यांनी त्यांना मारून टाकलं. आपल्याकडच्या लोकांना म्हणजे यज्ञोपवीतधाऱ्यांना त्यांनी ठार केले. त्याचा आकडा लक्षात ठेवण्यापेक्षा, म्हणजे 1, 2, 3 असा आकडा लक्षात ठेवण्यापेक्षा त्यांनी मारलेल्या लोकांचं यज्ञोपवीत केलं आणि त्याचं वजन केलं. त्याचं वजन भरलं 7 मण. 7 मण. 1 मण म्हणजे 40 किलो हो बापू, 40. आणि एका जालव्याचं वजन 4 ग्रॅम सुद्धा नसतं. बघा, तर त्या आझाद खानला थोडीशी सुधारणा केली. कातड्याच्या तरटाच्या पिशवीऐवजी तो ब्राह्मणांना कातड्याच्या पखालीत घालायचा आणि ताल सरोवरात बुडवून मारायचा. बुडवून. इथूनच सगळी सुरुवात आहे. स्त्रिया लुटणं, बाटवाबाटवी करणं हे अनेक शतकं चालू राहिलं. म्हणून देश स्वतंत्र झाला ना, तेव्हा 77% लोकसंख्या ही त्यांची होती. पण नथुरा, अरे ही तुमची बाजू झाली, त्यांची पण बाजू आहे. हेच गांधीवादाचं आणखीन एक कारण. आपल्या लोकांवरती तुम्ही जे तोडसूक घेत होतात त्याच्यामुळे अनेकांचा रोष तुमच्यावरती ओढवला होता. आम्ही जर मारण्याच्या अगोदर जरी पकडले गेलो असतो ना, तरी तुमचा वध हा अटळ होता. अरे, महाराजा रणजित सिंह या शूर शिखानं 1819 मध्ये त्यांच्या तावडीतून तो प्रदेश मुक्त केला. आता आपणच आपल्या लोकांवर कसे उलटलो ते बघ. अनेक वर्ष आम्ही पठाणी आणि परकीय राजवटीत पिचलेलोय. छळबळाने आमचं धर्मांतर झालंय. पुन्हा आम्हाला आमच्या मूळ धर्मात जायचं आहे, यायचं. आपण आमच्या धर्माचे राजे काश्मीरवर राज्य करीत आहात.
तरी आम्हाला आमच्या मूळ धर्मात सुखानं नांदण्याची अनुज्ञा द्यावी अशी त्यांनी मागणी केली. आता या राजानं काश्मीरच्या धर्मपंडितांना धर्मनिर्णय विचारला. राजपुरोहित म्हणाले, अधर्म कराल तर आम्ही जीव देऊ. आणि मग ब्रह्महत्येपेक्षा यज्ञ थांबवावे हे त्याला उचित वाटलं. म्हणून त्यानं मग यज्ञ थांबवला. मला सांग, शिवाजी महाराज जर नेताजी पालकरला परत हिंदू धर्मात घेऊ शकतात, तर मग आमच्या काशीच्या पंडितांनी चूक केली असं तुला वाटत नाही का रे? अरे एक काळ असा होता की या जगात जंगलचा कायदा होता. बळी तो कानपिळी. पण जग बदललं, समंजस झालं आणि लोकांनी कायद्याचं राज्य मान्य केलं. आणि आता एक काळ असा येईल की इथं प्रेमाचं राज्य येईल. लोक शासन विमुक्त होतील. याला थोडा वेळ लागेल, याला काही शतकही लोटतील, पण हे होईलच. काय लेखक महाशय, पटतंय ना आपल्याला? होय बापू, आपल्या किंवा नथुराम यांच्या विचारांकडे पाहिलं तर स्वमतांधता हाच दोष आढळतो. या दोन्ही विचारसरणीत आम्ही किती व्यापक विचार केला किंवा आमचीच धोरणं कशी बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा कल दिसून येतो. आत्मपरीक्षणाचा अभाव हेच खरं तर अपयशाचं कारण असेल. कारण एकाच विचारांसाठी वाहून घेतलेल्यांना जर एकत्र केलं तर त्यात समन्वय आणि सुसंवादाची कमतरता आढळते. नथुराम, आपल्याला वाटतं का की बापू जे स्वप्न मांडतायत ते शक्य आहे? कदाचित. कारण भारताला स्वातंत्र्य मिळालं ते काही फक्त क्रांतिकारक होते म्हणून नाही. युवकांमध्ये वैचारिक क्रांती झाली आणि या क्रांतीचा महानायक नाही मग नथुराम, अरे सिद्धांत तेव्हाही होते. मी फक्त त्याचं नेतृत्व केलं. उपहास, विरोध आणि अखेरीस स्वीकार या 3 अवस्थातून प्रत्येक कार्याला जावंच लागतं. आपल्या काळाच्या पुढे जाऊन विचार करणाऱ्या प्रत्येक माणसाबद्दल खात्रीनं गैरसमज होतात. पृथ्वीचा सहनशीलता हा गुण जर प्रत्येकानं घेतला तर जग त्याच्या पायाशी लोळण घेईल. आपण बापू नुसती मतं, नुसती सिद्धांत का हृदयाला हात घालू शकणार आहे? कार्य करणं हे तितकंच महत्वाचं नाही का? त्यावेळची तरुण पिढी स्वातंत्र्य या कल्पनेनंच झेपावत चालली होती. आणि बापूंचं अस्तित्व संपलं. संपलं नाही, संपवलं. थँक्यू सो मच जिग्नेश भाई, थँक्यू सो मच. तुमच्या या एका मोठ्या ऑर्डरने खूप मोठी मदत झाली आहे मला. ताई, जिग्नेश भाईंची ऑर्डर कन्फर्म. येस. ए चिमणे, काय ग, सगळी लिंक तोडलीस बघ माझी. इतकी मस्त पीक पॉइंटला पोहोचले होते मी यार. परत सगळी वाक्य जुळवायला लागतील. आता आलीच आहेस तर मग बस इथे आणि ऐक माझ्या खणखणीत नाण्याच्या दोन्ही बाजू. हो, पण अजूनही माझे विचार नाही संपले. माझ्या मते धर्म हे काही जातीय वैमनस्याचं कारण नाहीये. समजा या पृथ्वीवर एकच खंड आहे आणि तर मग लोक भांडणार नाहीत असं वाटतं का तुम्हाला? ते तेव्हाही भांडतील. तू काळा, मी गोरा. चल असं मान्य करू की या पृथ्वीवर एकच खंड, एकच वर्ण आहे. मग लोक भांडणार नाही? ते तेव्हाही भांडणार. मी श्रीमंत, तू गरीब. मी जेव्हा भारत भ्रमण केलं होतं ना, तेव्हा एक गोष्ट कळाली नथुराम. भारताला किंवा भारतीयांना संघटनेचा शाप नियतीनंच दिलेला आहे. बरोबर आहे बापू. या देशात विविधता होती, ती ईश्वर निर्मित होती. त्यात सौंदर्य होतं. परकीय आक्रमणांनी आणि ब्रिटिशांनी या विविधतेच्या भूमीवर विषमतेची विषवल्ली पेरली. डिवाइड अँड रूल यानुसार त्यांनी भारतात भाषा, प्रांत आणि जाती या मुद्द्यांवरून भांडणं लावून दिली. आणि आपला समाज त्यांच्या याच राजनीतीला बळी पडला. 1 मिनिट लेखक महाशय. चला
तर मग या मुद्द्यावर का होईना तुमच्या नाण्याच्या दोन्ही बाजूंचं एकमत झालं तर. पण मग आता तुमचे हे विचार दिशाभूल न होता लोकांपर्यंत पोहोचवायचे तरी कसे? कारण आपल्यासारख्या आजच्या लाखो युवकांपुढे धड सक्षम नेतृत्व नाही. आपली पिढी बऱ्याच अंशी भरकटलेली आहे. या युवा पिढीचं करायचं तरी काय? इतिहासातील घटनांचा फक्त विचार न करता त्या घटनेमागच्या कारण परंपरेचाही तटस्थपणे विचार करायचा. अच्छा, म्हणजे प्रत्येक विचारसरणीच्या युवकात बदल घडून येईल तर. अर्थात, आणि तो यायलाच पाहिजे. अरे, कोळसा अग्नीच्या सहवासात आला की त्याचा मूळ स्वभाव बदलतो, तेजस्वी होतो. फक्त अग्नीची गरज आहे नव्हे, फक्त ठिणगीची. आफ्टर ऑल, वी आर डिवायडेड बाय पॉलिटिशियन्स अँड युनायटेड बाय नेशन. जर आपण सगळे भारतीय न राहता भगवा, निळा, हिरवा या रंगात विभागले गेलो तर सून वी विल बी युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया अँड नॉट रिपब्लिक ऑफ इंडिया. दरियों की कसम मौजों की कसम ये ताना बाना बदलेगा. दरियों की कसम मौजों की कसम ये ताना बाना बदलेगा. ए युवक, तू खुद को बदल, तभी तो जमाना बदलेगा. नमस्कार, मी ज्योती आपटे, लेखक. नमस्कार, मी गौरी गिरीश कुंडे, निशा. नमस्कार, मी किरण येवलेकर, महात्मा गांधीचा. नमस्कार, मधुराम विनायक गोडसे, माधव जयंती जवळ. धन्यवाद.